प्रशासनाच्या आश्वासनानंतर चर्मकार महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमरण उपोषण आज मागे घेण्यात आले। यावेळी त्या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। चर्मकार समाजासाठी महामंडळाअंतर्गत त्यांना तात्काळ कर्जवाटप करण्यात यावे, तसेच त्यांचे कर्ज प्रकरणे रोखून धरू नयेत, तसेच सर्व लाभार्थ्यांना कर्जवाटप तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी चर्मकार महासंघाच्या वतीने बेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली 2 दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते। त्याचवेळी आज शनिवार दिनांक 27 जुलै रोजी दुपारी 2 वाजता प्रशासनाने त्या ठिकाणी येऊन त्यांना ज्यूस पाजून सदरील उपोषण सोडण्यात आले व तुमच्या सर्व मागण्या आम्ही सुरळीतपणे शासकीय पद्धतीने पार पाडू असे आश्वासन देऊन सदरील उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी चर्मकार महासंघाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महासंघाच्या वतीने जिल्हा कार्यालय जिल्हा बीड येथे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी समाजाच्या काही मागण्यांसाठी उपोषण केलं होतं। महामंडळाने त्यांना विनंती केली। महामंडळाचे मान्य व्यवस्थापकीय संचालक यांच्या विनंतीला मान ठेवून त्यांनी उपोषणात मागे घेतलेले आहे। त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं आणि नानासाहेब घोडके साहेबांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। सर, किती मागण्या आपण या ठिकाणी त्यांच्या मान्य केल्यात? त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या लाभार्थ्यांच्या विषयक, त्या प्रधान कार्यालयाकडून जे त्यांनी निर्देश दिले त्यानुसार त्यांना आम्ही विनंती केली। त्यांनी विनंती मान्य केली आणि उपोषण मागे घेतले। ते आपण किती दिवसात करणार आज? आता त्यांनी जो आम्हाला कालावधी दिला आहे 30 दिवसाचा, त्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू। प्रधान कार्यालय त्याबद्दल कार्यवाही करेल।